सगळी धरून एक मिनिट थांब. ये नाही ते ना ये कॅप्टन आहे बस झालेले ये कॅप्टनला घेऊया आपण बोलायला. त्याचं कसं म्हणते का पहिल्यांदा या ठिकाणी खेळत आहेत आणि पहिल्यांदा जाम मोठा शिकार घेत आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या टीमला मात दिली की थोडंफार टेन्शन होतंच. आम्रपाली बोलली होती की खेळले आम्ही चांगले खेळणार. गेल्या वर्षीचे सेकंड प्लेस, त्याचे पहिल्या वर्षी फर्स्ट प्लेस, बरोबर ना. सेकंड आता फर्स्ट नंबरवाल्यांचं झालं काम, आता सेकंडवाल्यांचं कसं होणार काम. खेळूया जोरात आम्ही. तू कशी टांबवशील शिवशक्तीसारख्या एक बलाढ्य संघाला त्याने मात दिली. काय प्लॅनिंग आम्हाला पण सांग ना. प्लॅनिंग असं काय नाहीये पण खेळू आणि प्रयत्न करू मारायचं. एकदम डिप्लोमॅटिक आन्सर्स आहे. शिवशक्ती संघ काय वाटतं कोण जिंकणार कोण जिंकणार कोण जिंकणार. कबड्डी जिंकणार. लेडीज अँड जेंटलमॅन धन्यवाद. खूप राजपथाचे जाऊ संघ पुणे वर्सेस प्रकाश तात्या पालवटकर संघ पुणे. एकदा जोरदार टाळ्या वाजून दोघांना प्रोत्साहन करूया आणि या अंतिम सामन्याला सुरुवात करूया. खूप 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 धन्यवाद. विजय वाजव तेव्हापर्यंत मित्र माहोल गरम ठेव. Ladies and gentlemen, the finals of this tournament in women's section is Rajmata Sidao Sangh Pune versus Prakash Tatya Malvadkar Team Pune. व्यासपीठावरील ज्यांनी मंडळाला सहकार्य केलं त्यांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात येतोय. या ठिकाणी निलेश गोळे ग्रामपंचायत सदस्य कासवण यांचा या सत्कार मी आबा मालुसरेंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी महाबळेश्वरहून आलेले आमचे सहकारी रोहित डेबे यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात येतो. तौफिक पटवेकर ज्यांनी गेले 8 दिवस हे ग्राउंड चांगल्या पद्धतीने करण्याचं किंबहुना त्याच्यावरती दिवस रात्र मेहनत केली ते आमचे बाबू झाडे शानवाज क्षीरसागर
मोन्ने, सचिन वाडकर, पुरुषांमध्ये अंतिम सामन्यासाठी पहिला पुकार बँक ऑफ बडोदा विरुद्ध ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. अजय जगदाने, फर्स्ट कॉल रवी बोळे, ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन रवी बोळे, बँक ऑफ बडोदा. अजय जगदाने, निलेश प्रभाळे, निलेश प्रभाळे, नामदेव वाडकर. त्यांच्या क्रीडा गटामध्ये 1 वरील सामना सुरू करायचा आहे. पहिला पुकार बँक ऑफ बडोदा विरुद्ध ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आम्ही मागे सरकतो. मी नाही गेला तिला तर मी रागवणार नाही. नाही ऐका सचिन, शेखर, शेखर, शेखर बिलारे, क्रीडांगण नंबर 2 ची तयारी करायची. या ठिकाणी पुरुष गटातील अंतिम सामना या ठिकाणी सुरू करायचा आहे आपल्याला. क्रीडांगण नंबर 2 ची तयारी करा. बँक ऑफ बडोदा ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन दोन्ही संघांना अंतिम सामन्याकरिता दुसरा पुकार सेकंड ऑफिशियल कॉल ठाणे महानगरपालिका राहुल कांबळे आणि बँक ऑफ बडोदा. रोहन बिलारे,
राहुल कांबळेचा या ठिकाणी सत्कार करायचा. आता या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे ते आपले वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचे जननायक आमदार आदरणीय मकरंद पाटील यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. पुरुष गटाच्या अंतिम सामन्याची पहिली सुट्टी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या हस्ते होणार आहे आणि तो सामना संपल्यानंतर या ठिकाणी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनापासून धन्यवाद करू इच्छितो. श्री सुरेश मालुसरे, श्री कृष्णा मंडप डेकोरेटर्स, पवन बेगरे, महाखेळ स्पोर्ट्स ज्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण स्पर्धा लाईव्ह चालू आहे आणि वैभव देशमुख ज्यांनी स्कोर बोर्ड दिलेले आहेत. या स्पर्धेच्या वतीने पंचनी व्यायाममंडळाच्या वतीने या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मकरंद पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. खरंच आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो, लोकनेते, लोकनायक, जबरदस्त नेतृत्व ज्यांनी अनेक वेळा ही स्पर्धा घडवण्यामागे सिंहाचा वाटा दिला असे लोकप्रिय आमदार, लोकनेते आमदार, आपले सर्वांचे लाडके मकरंद पाटील तर नुकताच आगमन झाले. मकरंद साहेब, पाटील साहेब, आपला मनापासून स्वागत आहे. वेलकम सर, वेलकम. API राजेश माने साहेब, आपलं सुद्धा स्वागत आहे साहेब. मनापासून आपण या ठिकाणी आला पडतो. पंचगणी व्यायाममंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत.
हॅलो कृपया आपण गेटच्या समोर सगळे रोज सगळे पाठीमागे आणलं पाहिजे, दिसत नाही कोणाला. या सगळे पाठीमागं, या सगळे पाठीमागं तिथं. आपली विनंती, आपण मीनानाथ दादांचा संपर्क साधा.
ठाणे महानगरपालिका बँक ऑफ बडोदा आपणास खेळण्यासाठी दुसरा पुकार. ठाणे महानगरपालिका बँक ऑफ बडोदा. सविता गवाई, कलाक्रीडा निकेतन, पुणे, पिंपरी चिंचवड. कृपया मागची संपर्क साधा. कुमारी सविता गवाई. प्रीती हंदे, जिजामाता स्पोर्ट्स मुंबई. प्रीती हंदे, जिजामाता स्पोर्ट्स मुंबई. आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा मागची संपर्क साधा. प्रीती हंदे, जिजामाता स्पोर्ट्स मुंबई. तेजस सपकाळ, कर्नाटक स्पोर्ट्स पनवेल. तेजस सपकाळ. ठीक आहे बजाय. अंतिम सामना पहिल्या गणित. प्रकाशदादा बालवडकर, 4 गुण. जिजामाता राजवाडा जिजाऊ संघ पुणे 28 गुण. सोबत नगरपंचायत संस्था पृथ्वी शिंदे. चलो यार, आज तो डीजे भी बज रहे हैं भाई. गाण्याची काय फरमाईश आहे का? एक अतिशय जबरदस्त सामना या ठिकाणी आपण पाहत आहोत. एक सुंदर आयोजन, एक सुरेख नियोजन. गेल्या 80 वर्षाची परंपरा आज सुद्धा या पंचगणी व्यायाम मंडळाने राखून ठेवली, टिकवून ठेवली आणि संपूर्ण जगभर ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे ही स्पर्धा, जबरदस्त स्पर्धा. पंचगणी व्यायाम मंडळ आयोजित राज्यस्तरीय महिला गट कबड्डी स्पर्धा व पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. सोबत नगरपंचायत संस्था पृथ्वी शिंदे, न्यू इंडिया इन्शुरन्स मुंबई यशवंत मोकल, बीबीटी मुंबई सौरभ राऊत, बँक ऑफ बडोदा साहिल राणे. ज्यांची नावं मी पुकारलेत आपल्याला विनंती आहे की आपण माईकशी संपर्क साधा. प्रीती हंदे, जिजामाता स्पोर्ट्स मुंबई. तेजस सपकाळ, कर्नाटक स्पोर्ट्स पनवेल. सविता गवई, कलाक्रीडा निकेतन. जिजामाता स्पोर्ट्स मुंबई कोणी असेल तर सोबत नगरपंचायत संस्था पृथ्वी शिंदे, न्यू इंडिया इन्शुरन्स मुंबई यशवंत मोकल, बीबीटी मुंबई सौरभ राऊत, साहिल राणे, बँक ऑफ बडोदा. टेबल लँड व्यापारी असोसिएशन आपल्याला विनंती राहणार आहे, कृपया आता आपल्याला डीजे वाजवता येणार नाही.
कार्यक्रम पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला डीजे वाजवता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. टेबल लँड व्यापारी असोसिएशन पाचगणी, नामदेव चोपडे, सुधाकर बगाडे, कृपया बंद करायला सांगा त्यांना. टेबल लाईन रोडला ज्यांचा डीजे वाजतोय त्यांना विनंती राहणार आहे, कृपया आपल्याला आता डीजे वाजवता येणार नाही. पूर्ण सामने संपल्यानंतर, बक्षीस वितरण झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी वाजवता येईल, परंतु आता कोणीही वाजवायचं नाही. अंतिम पुकार राज्यस्तरीय अंतिम सामना बँक ऑफ बडोदा विरुद्ध ठाणे महानगरपालिका. कर्णधार व्यवस्थापन आपल्याला विनंती आहे, दोघांनी आपला संघ घेऊन त्वरित मैदान क्रमांक 2 वरती यायचे. ठाणे महानगरपालिका व बँक ऑफ बडोदा. गेल्या 2 महिन्यापासून या स्पर्धेची तयारी होत असताना ज्यांनी ही स्पर्धा जिल्ह्यामध्ये किंबहुना राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं ते आपल्या पाचगणी आणि पाचगणी परिसराचे सह्याद्री पत्रकार संघाचे अध्यक्ष मी यांना विनंती करतो, या ठिकाणी आपला सत्कार या ठिकाणी मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. सह्याद्री पत्रकार संघाचे अध्यक्ष कृपया आपण स्टेजवर यायचे.
मोकलकर या ठिकाणी आम्हाला विनंती करतो की आपण या ठिकाणी सह्याद्री पत्रकार संघाचे प्रतिनिधी रविकांत बेलोशे आणि सचिन बिलारे यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या ठिकाणी खरं तरी राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होत असताना गेल्या 4 दिवसापासून जे मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर या ठिकाणी जे राज्यस्तरीय पुरुष गटाचे आणि महिला संघाचे जे संघ आले त्यांची आम्ही जेवणाची सोय केली होती. परंतु आम्हाला सांगायला अभिमान वाटतो बाबा की जवळजवळ दररोजचे सकाळचे 500 लोक, संध्याकाळचे 500 लोक ज्यांनी हा जेवणाचा कार्यक्रम अतिशय सुंदरपणे आणि दुसरा अजून सांगा असं वाटतं आबा ते ना नफा ना तोटा या तत्वावर गेले 5 वर्ष झालं आम्हाला ते सहकार्य करतात. ते आपले केतन गॅटरेजचे मालक, आपल्या पसंती गावचे सुपुत्र मी आनंदा कुंभार यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार आपण आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. खरंच आनंद कुंभार आपले मनापासून धन्यवाद. कारण ना तुम्ही केलेली मदत ते आम्ही कधीच नाही विसरू शकणार. खूप खूप आभार तुमचा. या ठिकाणी जे आता आपण महाखेलच्या माध्यमातून याचं थेट प्रक्षेपण संपूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना देशभरामध्ये होतंय ते महाखेलच्या एका प्रतिनिधींनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. या ठिकाणी महाखेल यूट्यूब चॅनलचे एक प्रतिनिधी कृपया आपण या ठिकाणी यायचे. फक्त पंचगणी नव्हे, सातारा नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, भारत देश नाही तर संपूर्ण जगभरात ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पंचगंडल व्यायाम मंडळ आयोजित भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेसाठी प्रेक्षक आपण पाहत आहोत ते म्हणजे महाखेल यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी या ठिकाणी सत्कार व स्वागत या ठिकाणी या मंचावरती होत आहे. या ठिकाणी या स्कोर बोर्डच्या माध्यमातून गेले 6 दिवस आपल्या प्रेक्षकांना या स्कोरवरती ज्यांनी काम केलं त्याही प्रतिनिधींनी या ठिकाणी एक जणांनी यायचंय. स्कोर बोर्डचे प्रतिनिधी आपल्याला विनंती. धन्यवाद साहेब. आपले बँक ऑफ बडोदा ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन या त्वरित क्रमांक 2 वर बँक ऑफ बडोदा ठाणे महानगरपालिका या राज्यस्तरीय स्पर्धेचं चांगल्या पद्धतीनं नियोजन किंबहुना मुंबईसारख्या ठिकाणी मग त्याचा परवानगीचा विषय असेल, संघ येण्या जाण्याच्या दृष्टीनं जे आम्हाला सातत्यानं सहकार्य करतात ते फिरोज पठाण यांचाही सत्कार या ठिकाणी आबांच्या शुभ हस्ते होत आहे. मी फिरोज पठाण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय. फिरोज पठाण. फिरोज भाई, आपकी कितनी भी तारीफ की जाए उतना कम है. यह संपूर्ण खेळाडूंचे संपर्क साधून संपूर्ण टीम्सला या ठिकाणी पोहोचवून ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे राष्ट्रीय खेळाडू बीपीटीचे फिरोजदादा पठाण यांचा सत्कार होता. मी विनंती करणार आहे का 16 टाळे झाले पाहिजे मित्रांनो फिरोजदादा पठाणसाठी. कारण एक खेळाडूची भावना समजू शकतो. धन्यवाद फिरोजदादा. या ठिकाणी आपल्याला अँकर म्हणून गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी
आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन असेल किंबहुना राज्यातल्या खेळाडूंची ओळख असेल ते जे करून देतात ते खास मुंबईवरून या ठिकाणी आपण दरवर्षी येत असतात. ते राष्ट्रीय खेळाडू ॲलन डिसोजा यांचाही सत्कार आपल्या हस्ते व्हावा असं मी आपल्याला विनंती करतो. आबा तुमच्याशी फक्त एक मिनिट बोलू इच्छितो, कारण मी सुद्धा एक खेळाडू ज्याने बोलले की मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे. मी 2010 साली महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलं होतं. आम्ही अनेक ठिकाणी फिरतो कबड्डी स्पर्धेकरिता, कारण आता फिरोज दादांना पण माहिती आहे की त्यांनी तुमच्याबरोबर दादा फिरोज दादा आहेत ना, त्यांना माहिती आहे की खेळाडूची काय असते, कसं खेळतात. आता आपण नेहमी या ठिकाणी येताना वाटतं की पंचगणीला टुर्नामेंट आहे, म्हणजे काय थंडगार वातावरण मस्त. पण दादा नेहमी बोलतो आबा की या ठिकाणी खेळायची जी मजा आहे ना, कारण आपण बोलतो जे कॅटरिंगवाल्यांनी जेवणाची सोय केली आहे, व्यवस्था म्हणजे रोजचा मेनू असतो तिथे की आज दुपारच्या जेवणाला काय, संध्याकाळच्या जेवणाला काय, बारीक निरीक्षण असतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंडळाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन जेवतात. असं नाही की तुम्ही इथे जेव्हा आणि हॉटेलवर जेवतो. आणि मी तेव्हा नेहमी विचारतो की 80 वर्ष जुनी परंपरा तुम्ही कशी राखून ठेवली, कशी टिकवून ठेवली. म्हणजे तेव्हा एकच नाव येते, तो म्हणजे तुमचं नाव मकरंद दाबा पाटील. दादा तुमचं खरंच मनापासून धन्यवाद, कारण कोणालाही ना दादा कोणाची साथ लागते आणि तुमची साथ सदैव या मंडळाबरोबर आहे. पहिले ते वर्षापासून सांगितलं आहे की जेव्हा पण तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची मदत लागेल ते फक्त या स्पर्धेकरिता नाही, कुठल्याही करिता, कुठलाही छोटा किंवा कुठलाही मोठा असेल, तुमचा परत एकदा संपूर्ण खेळाडूच्या वतीने आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीने मनापासून धन्यवाद आहे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून भेट देण्यासाठी युनिव्हर्सल स्पेशालिटी फर्टिलायझर या कंपनीचे मालक, खरं तर ते पाचगणीचे रहिवासी आहेत. त्यांना समजलं की या ठिकाणी स्पर्धा चालू आहे, तर आबा येणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या भेटण्यासाठी किंवा या स्पर्धेला आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शाहरुख निकोरवाला यांचा सुद्धा सत्कार आबा आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. बँक ऑफ बडोदा आपल्या विरुद्ध खेळण्याचं मैदानात हजर आहे, याची आपण नोंद घ्या. बँक ऑफ बडोदा करा या सामन्यामध्ये सामनाधिकारी आहेत सरपंच विशाल कदम, पंच सचिन नागती, उल्हास पाटील, गुल्लेखक विजय पवार, सहाय्यक गुल्लेखक भास्कर सावळे, कालिदास बिचे.